आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेमध्ये राजू शेट्टी सुद्धा सहभागी झालेत। शेगाव ते जळगाव जामोद पर्यंत राजू शेट्टी यांनी ही पायी यात्रा काढली आहे। शेतकरी आणि शेतमजुरांच्या हितासाठी आत्मक्लेश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। सरकारला जाग करण्यासाठी ही आत्मक्लेश यात्रा आहे असंही राजू शेट्टी म्हणतात। स्वतः माझे खासदार राजू शेट्टी हे 3 किलोमीटर चालणार आहेत आणि सध्या ते चालत आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। साहेब, आत्मक्लेश पदयात्रा ही गेल्या 16 दिवसापासून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सुरू आहे, जिल्ह्यामध्ये सुरू। काय नेमकं आत्मक्लेश करताय तुम्ही? सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची पार माती झालेली आहे। पीक विम्याचे पैसे देत असताना विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये जो पूर आलेला होता त्या पूरग्रस्तांना राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलेला आहे। त्यांच्याकडे काहीच त्याला लक्ष दिलं नाही। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते नुकसान झाल्यानंतर पंचनाम्याचं नाटक झालं, परंतु शेतकऱ्यांच्यापर्यंत मदत पोचली नाही। त्यानंतर अदानीने जे मोठ्या प्रमाणामध्ये पामतेल आयात केलं त्या आयातीवरचं आयात कर कमी केल्यामुळं सोयाबीनचा भाव धडाधड खाली आले 4,500 पर्यंत। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्याची माती झाली। अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, निवेदन दिले, मात्र सरकार कुठेतरी कमी पडते या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात 100% सरकार कमी पडतंय। हे सरकार दलालासाठी उद्योगपतीसाठी काम करतंय आणि विरोधी पक्षासकट कोणाचंही शेतकऱ्याकडं गावातल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्याकडं लक्ष नाही आहे। त्यामुळं आता शेतकऱ्याला स्वतःच रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही। शेतकऱ्याच्या आयुष्याची मातीच करायचं ठरवलंय का, याबद्दल आता शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।